नमस्कार. आज मी बनवत आहे चवळी घालून शेंदोडींची भाजी. तर इथे मी घेतलेले आहे 10 ते 12 शेंदोड्या स्वच्छ धुवून कापून घेतल्या. त्यानंतर 1 वाटीभर चवळी घेतली. चवळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकली, पाणी टाकलं, झाकण लावून लो फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. आता कढईमध्ये पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये या कापलेल्या शेंदोड्या टाकून घ्यायच्या. 8-10 मिनटं शिजून घ्यायच्या म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जातो. त्यानंतर ते चाळणीमध्ये टाकून त्याचं पाणी निथळून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं. तेल तापल्यावर यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं पाव चमचाभर. त्यानंतर 12 ते 15 लसूण पाकळ्या ठेचून त्या टाकून घेतल्या आणि छान परतून घेतलेल्या आहे. थोडंसं हिंग पण टाकायचं. त्यानंतर 1.5 ते 2 चमचे लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद टाकायची आणि भाजलेल्या दाण्याचं जाडसर कूट टाकायचं वाटीभर. तेही परतून घ्यायचं थोडंसं आणि लगेच शिजवलेली चवळी आणि शेंदोड्या टाकायचं आणि गरजेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे. घट्ट पातळ कशी आवडते भाजी तुम्हाला. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे यामध्ये आणि मस्त असं 15-1 मिनटं ही भाजी छान मध्यम आचेवर उकळून घ्यायची आहे. सगळं एकजीव व्हायला पाहिजे. खूप चविष्ट अशी ही भाजी तयार होते. पारंपरिक रेसिपी आहे. खायला खूप छान लागते. बाजरीच्या भाकरीबरोबर आम्हाला सगळ्यांना खूप आवडते. तुम्ही ही रेसिपी करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू मग पुन्हा. धन्यवाद. बाय बाय. सी यू.